गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे जियो श्री वृंदावन में वास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताओ व्रज रज और मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे
श्याम, जय जय श्री राधे श्याम। करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्देन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। जिह्वे पिबस्वामृतमेतदेवम् गोविन्द दामोदर माधवेति। विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति। दद्यादिकं मोह ओषधवोच गोविन्द दामोदर माधवेति। ग्रहे ग्रहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वां समवाप्य योगम्। पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम् गोविन्द दामोदर माधवेति। जिमे सदैव भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि। समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति। सुखावसाने इदमेव सारम्, दुःखावसाने इदमेव जाप्यम्। देहावसाने इदमेव जाप्यम् गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण राधा वर गोकुलेशम् गोपाल गोवर्धननाथ विष्णु। जिह्वे पिबस्वामृतमेतदेवम् गोविन्द दामोदर माधवेति। जिह्वे रसस्ने मधुरप्रियत्वाम् सत्यं हितं त्वां परं वदामि। आवर्ण एथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति। त्वमेव याचे मम देहि जिमे समागते दण्डधरे कृतान्ते। वक्तव्यमेदं मधुरं सुभक्त्यां गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे
श्रीमद्भागवत महापुराण बोला श्री व्यासदेव भगवान श्री सुखदेव भगवान विराट प्रभु विश्वकर्मा भगवान जय श्री राधे जय श्री राधे पहिला दिवस सगळी जुळा स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमाळवल्लभं प्रविश्य संजीवय परिवल सरसधा अन्नम सर्वनत्वगाले प्राणं भगवते पुरुषाय तुभ्यज्ञाने ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त सर्वस्व समर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदर्शे नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां सुरासुरासेवितपादपद्मजा करे विराजतकामनीयपुष्पकां विधेयपत्नी कमला सत्प्रिया सरस्वती नृत्यवाचि मे सदा यं प्रवचनमनुपेतमपेतकृत्यं वैपायनविरहकातरजुहा पुत्रेति तन्मयतया तरोभिनेलस्तं सर्वभूतहृदयं निमानतोऽस्मि वंशी शीतकरार्णवनिर्नाभा पीताम्बरफलाधरोष्टा पूर्णेन सुन्दरमुखारविन्दनेत्रा कृष्णांग परमकिमिति तत्त्वमहं जाने वन्दे नन्दव्रजश्रीणां पादरेणुकीशया यासां हरिकथोदितं पुनाति भुवनत्रयं गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश्याम जय जय श्री विराट प्रभु विश्वकर्मा दरबारामध्ये चालू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सत्संग सोहळा औचित्य आहे निमित्त आहे प्रभूजी विराजमान आता तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे वर्धापन पण तिसरा दिव्य विराट विश्वकर्माची मूर्ती विराजमान झाली 2 वर्ष झालं प्रत्येक अमावस्येला महाप्रसाद महाआरती दररोज पूजन आमचे पंडित दररोज
पूजेसाठी आणि आपल्या विश्वकर्मा वंशीय सर्व परिवाराचा अथक योगदान परिश्रम आणि या सर्वांच्या परिश्रमातून भव्य दिव्य मंदिर उभं टाकलेलं आहे। हे आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व विश्वकर्मा वंशीयांचं भूषण आहे। समजून घरामध्ये भांडे असल्यानंतर भांड्याला भांडा लागते आणि भांडे आणि भांड्याला भांडा लागल्यावर आवाज वाजते, नाहीतर आवाज समजून घ्या। आणि हे करत असताना कुठं ना कुठं कमी जास्त उणिवा होत असतात। माणसाचं जीवन अपूर्ण आहे, संसाराचं लक्षणच अपूर्ण, अपूर्णतेचा सिद्धांत म्हणजे संसार। आणि ह्या अपूर्णतेच्या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी कमी जास्त असतात। आणि संसारामध्ये परमार्थामध्ये जीवन जगत असताना एक इंग्रजी शब्द आहे ऍडजस्टमेंट। ऍडजस्टमेंट करत आणि ऍडजस्टमेंट करता आलं नाही, नवरा बायकोचं जमलं, ऍडजस्टमेंट जमलं नाही, भावा भावाचं जमलं, ऍडजस्टमेंट करता आलं नाही, आईचं मुलाचं जमणार, बाकीचं सोडा दूरची। मी गोष्ट सांगतो, आता दिवसभर रात्रभर आमचा सारखा पर्वत चालू आहे, किती कदर येत असेल, ऍडजस्टमेंट करावं लागतं। आणि नको ते माणसं आधी जवळ येऊन बसतात आपल्या कपाळाचा बुक्का बघून, पण तसल्याला बी ऍडजस्टमेंट करावं लागतं, नाहीतर वाद होते। वाद झाल्यावर त्याला कोणी म्हणते का लाख त्याची असेल, त्याला कोणी म्हणणार, मला कळणार काय भाऊजी, अंधार पडला नाही, समजून घ्या मी काय म्हणालो ते। कोणाला मला त्रास देण्याला म्हणणार, आपल्याला मग म्हणल्यावर काय करावं आपण, म्हणल्यावर काय करावं। ज्ञानोबा रायांना मुक्ताई उपदेश करते, क्रोधे जग झाले वै, संती सुखे व्हावे पाणी। आपल्याला समाजात लागायचं आहे, समाजात मिसळायचं आहे, काय करायचं। ज्ञानोबाला मुक्ताई 3 दिवसाची उपाशी होती, घरात राहायला काही नव्हतं। माऊली ज्ञानोबा राया भिक्षा मागण्यासाठी गेले, कुठंच काही मिळालं नाही। एका माऊलीला दया आली आणि त्या माईने वंदळ टाकलं माऊलीच्या जोडी भरी। अशी लोक असतात। मग माऊलीला तेवढं पीठ घेऊन आले, त्यांना वाटलं आता माझी मुक्ताई काहीतरी खाईल, त्याची आंबील तरी करून भाजी जाईल। वंदळ बरोबर घेऊन जोडी भरी माऊली ज्ञानोबा राया निघाली सिद्ध बेटाकडे। वाटत आडवे आले, काय केलं त्यांनी, हे संन्यासी आरत्या म्हणून घोड्यावर माझ्या समोर काय मला सांगा, त्या माऊलीच्या दर्शनाचा विचार लोक आपण आपण खूप
विटाळ माणूस होते, संन्याशाने कोरा कोरा भिंगारलं. कुठे गेला होता काका? काका भिक्षेला गेलो होतो. तुला कोण येऊन गावात गावात प्रवेश करायचा तुला अधिकार नाही. काका आता नाही येणार, पण चिमुक 3 दिवसापासून पैसे आहे. चिमुक 3 दिवसापासून पैसे आहे आणि त्याच्यासाठी आलो मारा आता पुन्हा येणार नाही. काय काका काय नाही, थोडं झोळी काढून काकाची झोळी काढून झोळीच्या खालच्या बाजूला हात कडाला केली झोळी पीठ मातीमध्ये टाकून दिलं. माऊली ज्ञानोबा आहे म्हणे, काका असं करू नका. माझी 3 दिवसापासून काका असं करू नका. ज्ञानोबा हिशोबा काकांनी पीठ मातीत टाकलं. ज्ञानोबा जमिनीवर टाकलेल्या पीठाला झोळीमध्ये घ्यावं हाताने घेत होते, पण त्या सांडलेल्या पीठावर पाया जोड्या विश्वभरानं मातीत किसून टाकलं. माऊलीला खाऊ दिलं. माऊलीला वाटलं काय काय एवढा अन्याय. राग ज्ञानोबा रागाच्या भरामध्ये गेले. झोपडी होती, झोपडीला लादी मधून लावले, कडी लावून टाकली. जगणं काही कामाचं नाही. ज्ञानोबा ध्यानात बसले. त्यांचा काय विचार असेल हे जगणं काही कामाचं नाही. तितक्यामध्ये मुक्ताई आली. ही मुक्ताई कोण साधी नव्हती, आधी हिची मुक्ताबाई. आणि ती मुक्ताई म्हणजे दादा कवाड काढणारे कडी लावली होती. मुक्ताई दार टाकून पाहत दार उघडत कडी लावली. कवाडाच्या मुक्ताईनं बघितलं डोळे लावले. निश्चय केला. ज्ञानोबा दादा रागात आहे आणि या क्रोधाच्या वशामध्ये जीवाचं काही बरं वाईट. मुक्ताईला मुक्ताई म्हणते, दादा अरे माझ्याकडे तर पाहणार, माझ्याकडे तर पहा. दार काढणार, मला मध्ये यायचं, मला खूप ताण लागली, मला पाणी अनेक निमित्त लावले. ज्ञानोबा डोळे उघडे उघडते. मुक्ताईनं पाहिलं दृश्य आणि त्यावेळेस त्या मुक्ताईनं उपदेश करायला सुरुवात केला. दादा तुझ्यासारख्या माणसानं असं करावं. हे लोक कसे तुला माहिती आहे, हे प्रपंचिक लोक असेच असतात रे दादा. पण आपण कसं वागलं पाहिजे ताटीच्या अभंगातून मुक्ताईनं उपदेश केला. योगी पावन मनाचा, योगी
मानाचा साहेब अपराध जनाचा. म्हणून चांगल्या माणसाला म्हणतात वंगळ्याच्या नादाला कोणी लागत नाही. म्हणून यश बसलं की तसं होते. संसारिक जीवनामध्ये शहाण्या माणसाला लोक बोलतात, अंतद्वत त्या न्यायाने तुमचं आमचं जीवनक्रम चालू असताना आपल्या जीवनामध्ये काही उणिवा होतात. माणूस चुकीचा पुत्र आहे. जीवन जगत असताना उणिवा झालेल्या आणि थोडस तपासून बघा. जगाचं एक लक्षण आहे, आपले चांगले काम किती झाले याच्याकडे कोणी पाहत नाही, पण बारीक नजर राहते. सगळ्या बारीक नजर ह्याच्या जीवनात वाईट कुठं झालं, वाईट काम कुठं घडलं याच्यावर खूप बारीक लक्ष राहते. म्हणून चांगल्या माणसानं फार बारकाईने वागावं लागतं, फार बारकाईने वागावं लागतं. मी कधी कधी एक गोष्ट सांगतो. खेड्यातल्या भागामध्ये गाढवाच्या पाठीवर गोण्या वाहून पाठीला टकलं पडलेले असतात. आणि त्या मालकानं काय करते, काम झालं की त्याला मोकळं सोडून देते. ते येते उकंड्यावरची पाडं खायला. तुम्ही आम्ही सगळे पहिलेचे ग्रामीण मधले म्हणून सांगायला. उकंड्यावर येते चिपाड खायला ते गाढव. आणि त्याच उकंड्याच्या कडेला एक मोठ्या लिंबाच्या झाडावर कावळा बसलेला आहे. आणि कावळ्याचं लक्ष त्या गाढवाच्या पाठीवरल्या जखमेवर राहते, खपली बनलेली आहे. आणि कावळ्याचं काम एकच राहते, त्याच्या जखमेच्या खपल्या काढायचं काम. अशा काही मानसिक विकृतीचे कावळे समाजात आहेत. आम्हाला तिकडचं काय बोलायचं. म्हणून खपल्या काढून जखमी करण्यापेक्षा बाबा जखम झालं त्याच्यावर थोडस मलम लावून हात फिरवा. ते कुठंतरी कामाला येईल. हे विकृती आहे माणसाची. आणि माणसाचं जीवन हे बरबडलेलं, त्याला थोडं 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 त्याला दुरुस्त करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. चुका माणसाच्या होतात, चुकत चुकत शिकायचं. परिवर्तन हे माणसाच्या जीवाचं पूर्ण लक्षण आहे. ज्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन नसेल त्याला काही किंमत नाही. सगळ्या विश्वकर्मा वंश परिवाराला हात जोडून विनंती करतो, विराट प्रभूजी विश्वकर्मा विराजमान झाले. हे आपलं पहिलं भाग्य. त्यातल्या त्या गावकऱ्यांचं पहिलं भाग्य. जगाचा निर्माता आपल्या गावात आहे. किशनराव, जगाचा निर्माता आपल्या गावात आहे. आपल्याला काही कमी नाही. संसारात काही कमी पडलं तर बेशक मागा, ते देणार आहे. इमानदारीने सेवा करा, फायदा मिळणार आहे. पोटामध्ये पाप ठेवून जर सेवा करतात तर त्याला माफ करणं भगवान. प्रामाणिकपणाने सेवा करा. आम्ही अनुभवले ह्या गोष्टी, अनुभवल्या. देवादिदेव आहे ह्या विश्वाची निर्मिती, जगताची निर्मिती, रजगुण तमगुणाची निर्मिती, काम क्रोधाधिक षड्विकाराची निर्मिती, आणि या सगळ्याची निर्मिती करणारा भगवान प्रभू तुमच्या गावात आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. ह्या देवाची पूजा कोण कोण करावं? सुतारायनं सोनारायनंच करावं, लोहार कुंभारानं करावं. बापू, हे देवादी देव आहे.
त्यांच्याकडे ज्यानं ज्यानं जे जे मागले त्याला त्याला ते ते दिले. भगवान भोलेनाथाला लंका मागितली कुणासाठी? पार्वती मातेसाठी बनवून दिली. पण बैमानीने रावण घालून घेतला. जाळायला ते भगवानच आले. लय मोठा शिवपुराणाचा सिद्धांत आहे. तुम्ही म्हणताल भागवतात शिवपुराणाचं काय काय? भागवतात शिवपुराणाचं काय काय सांग. शिवपुराण कळालं तर रामायण कळतं. समजून घ्या. शिवपुराण कळालं तर रामायण कळतं आणि रामायण कळालं तरच भागवत कळते, नाही तर भागवत कळणार. एवढं सोपं नाही. ह्याची साखळी. ह्या जगताची निर्मिती ज्या शिवतत्वातून झाली ते शिवतत्व म्हणजे विराट प्रभू विश्वकर्मा. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही आणि ज्याला अचानक प्रकट होतो. भक्तांचं संरक्षण करण्यासाठी, भक्तांचा सांभाळ करण्यासाठी ह्या सगळ्या प्रकृतीची निर्मिती विराट प्रभू विश्वकर्माजींनी केलेली आहे. ज्या ज्या वेळेस दुष्ट लोक मारले त्या त्या वेळेस देवतांनी विचार केला का दुष्ट लोकांवर प्रहार करण्यासाठी शस्त्र पाहिजे. भोलेनाथाच्या हातात त्रिशूळ. भगवान विष्णू नारायणाचं सुदर्शन चक्र. शिवधनुष्य. गणरायाचा परशु. दुर्गा मातेच्या हातातलं खड्ग. हे कोणाची निर्मिती आहे? इंद्रदेवासाठी वज्र. ह्या मालकाची निर्मिती आहे. आणि त्या वंशातले आपण, कोण्या देवाच्या वंशातले आपण देवासारखं वागावं. देवासारखं वागावं. आता देवासारखं वागायचं म्हणजे काय? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. शब्द आहे का बरं? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि कोण्या देवाचं पूजन आहे? वर्म सर्वेश्वर पूजन. सर्वेश्वर कोणता आहे? आपल्याला ईश्वर माहिती आहे, सर्वेश्वर माहित नाही. सर्वाचा ईश्वर एक आणि तो सर्वांचा ईश्वर एक असणारा विराट प्रभूजी विष्णू. खरी पूजा करायची झाली तर कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मच्छर करायचं नाही. हे देवपुत्राचं लक्षण आहे. म्हणून ते आपल्याला भाग्य लाभलंय. देवासारखं वागलं पाहिजे, पवित्र वागलं पाहिजे. काय काय निर्मिती केली होती? हे सगळी निर्मितीचा मालक कन्हैयाला बासरी दिली. कन्हैयाला बासरी दिली. परशुरामाला परशु दिला. शस्त्र दिलं, अस्त्र दिले, विद्या दिली. एवढंच नाही तर कलागुण दिले. कलागुण. ह्या कलागुणामध्ये प्रावीण्य ज्याच्याकडे आहे ते प्रावीण्य फक्त प्रभूजीच्या कृपेने मिळतं, नाही तर नाही. ज्याच्यावर विश्वकर्माजीची कृपा होते त्याच्याकडे परिपूर्ण प्रावीण्य मिळतं. मग क्षेत्र कुठले असू द्या. अनेक क्षेत्राची, अनेक क्षेत्रातला निर्माता जो भगवान विराट प्रभूजी आहे त्यांची कृपा झाल्याच्या नंतर मुक बोलायला लागते. मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे
परमानंदम माधव. मग काय बोलतो पांगळा पर्वतावर हिमालयावर चढतो पंगू लागला येते गिरी. गिरी म्हणजे पर्वत. पर्वताचं उल्लंघन करण्याची ताकद पांगळ्यामध्ये येते. त्याची कृपा झाली. त्याच्या दरबारात मला काय म्हणायचे आपला कुठलाही जीवनातला प्रसंग संसारातला प्रसंग वाढता राहो की कमी होत जाओ. तुम्हाला मला काय वाटते पायाला चप्पल मिळत नव्हती सायकल मिळाली. वाढलं की कमी झालं. वाढलं. ज्यावेळेस सायकल मिळाली त्याला मोटरसायकल दिली देवाने. वाढलं की कमी झालं. 2 चाकावर फिरता फिरता 4 चाकावर आला. बरं झालं की वाईट झालं. संसारात वाढा वाटते की नाही. बरं तुमच्या आमच्या जीवनात वाढले की नाही इमानदारीने सांगा. तुमच्या आमच्या जीवनात वाढले की नाही सांगा. किती प्रगती केली. अहो कोकणचे तांदूळ खायला मिळत नव्हते अगोदर. सणाला लाल साळीचा भात मिळत होता. लाल म्हणून ते गेला शासनाचं कोकण आलं. आता ते नेऊन दुकानला विकायले. कोणतं आव कोलमला अलीकडे गेलं 115 120 रुपये किलोचं ते. आता काय का बरं असं वाढायला की नाही. आपल्या संसाराचा वैभव वाढायला की नाही. अहो दबरे मी काय म्हणतो असे जाडच्या जाड नागमणी कपड्याच्या बनीने शिवून इळभर धिरप्या काढत बसत गेल्या लिंबाच्या झाडाखाली. आता असे नाजूक 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 कपडे. कोणतं कॉटन. आता इथे लई नमुने निघाले. एवढं सगळं मिळाले. वाईट आहे का चांगलं. उन्नती व्हायली. उन्नती मग इथं का उन्नती होणे म्हणालो. हे कोणामुळे मिळाले. कोणामुळे मिळाले. तुमच्यामुळे. तुमच्या कष्टामुळे. डोक्यातून काढून टाकून द्या. लाख लोक कष्ट करणारे भगवान प्रभूची जर कृपा नसेल तर त्याचं मातीत माती मिसळते खायला अन्न मिळणार. आणि काही लोक नुसते गादीवर बसू नये काहीच करणार तर बी त्याला गुलाबजामुन. लय खेळ आहे हो देव. एखाद्याला गुलाबजामुन मिळतात पण त्याला खायला जमणार. हे कोणाची कृपा आहे. हे सगळं सगळं त्याच्या मर्जीनं चालते. उग क्यों करता है मेरा मेरा समझ लिया. क्यों करता है मेरा मेरा ये तो तेरा मकान नहीं. 2 दिन की ये जिंदगी प्यारे ये तो तेरा ठिकाना नहीं. तपासून घ्या. तपासून घ्या. ह्याच्यातला काही भाग देवासाठी काढून ठेवत चला. संसारात विघ्न येणार. अडचणी येणार. आमच्या मुस्लिम बांधवाचं थोडं शिका. काही धर्म आहेत त्या धर्मातल्या काही गोष्टी अनिष्ट परंपरा आपल्याला मान्य नसतील पण काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्या आहेत. शिकायचे. ते बांधव दिवसभर 200चं काम केलं तर 10 रुपये तरी धर्मासाठी काढून ठेवतात. त्याला काय म्हणतात जकात. दररोज त्याचा एक माणूस फिरतोय. हे तुम्हाला मला नाही का. ज्याला दवाखान्याला घालायचं आहे, ज्याला पोलीस स्टेशनला घालायचं आहे, ज्याला कोर्टाला घालायचं आहे त्यांना इकडे देऊ. आणि जरी त्याचा 1 रुपया जर बाद गेला तर मला विचार.
समजून घेतलं. हे उत्सव वाढता करा हे नाही, हे उत्सव वाढता करा नाही, हे एका गावापुरता नाही. ह्याचं नेटवर्क वाढवा, ह्याचं कार्यक्षेत्र वाढवा, ह्याचं वैभव वाढवा, याची भव्यता वाढवा, याची दिव्यता वाढवा. प्रभू तुमच्या जीवनात काही कमी पडू देणार नाही. काय लागणार आहे, काय लागणार आहे? आज मला सांगा, महाराजींना फक्त 4,000 रुपये मिळतात महिन्याला. पंडितजीला काय उपाशी मराले? आम्ही लाख लाख रुपये महिन्याला कमवतो. आम्ही लई डोक्यातून कण टाकून द्या. मायबाप देणारा तो आहे, नेणारा तो आहे. त्याच्यासाठी खर्च करा. कुणासाठी? अट्टासन. कोणी म्हणलंय म्हणून नाही, कोणी मागले म्हणून नाही. उदास विचारे वेच करी कमवा, पण त्याच्यातला भाग उदास विचारे वेच करी काय फायदा? उत्तमची गती तो एक पावे. चांगली गती पाहिजे ना. अरे कुत्र्याच्या जन्माला जरी घातलं तरी ते कारत फिरणारे आहे. वृक्षाच्या जन्माला घातला तरी देवाच्या दारातला सगळेजण पूजा करून पाया पडणार. बैलाच्या जन्माला जरी घातलास ना देवा, तर माऊलीचा रथ ओढणाऱ्या दुनिया पाया पडते. हे वैभव आहे, लक्षण आहे, उत्तमची गती. आणि याच्यासाठी काय लागतं? काय नाही, थोडस. मी काय म्हणतो, आता बोरचं बोलत नाही, विहिरीचं बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये विहिरीचा उपसा बार बार व्हायचा आणि पाणी स्वच्छ राहायचं. आता उपसा बंद झाला, पाणी खराब झालं. उपसा करत राहायचा. उपसा म्हणजे पाणी वापरायला घ्यायचं. आपलं धन वापरा, पण आपल्याला ते जोडून एकाला एक, एकाला एक, एकाला एक नोट चिटकिता चिटकिता एका दिवशी असाच गेला. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. दूसरा ही खाएगा. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा. एवढं कमावून ठेवलं ना आपण, कधीच काही खर्च केलं नाही बाबा. जोडून या धन उत्तम व्यवहार आणि उदास विचारे वेच करी. उदार अंतकरणाने खर्च करत चला. जीवनामध्ये संकट येणार नाही, दुःख येणार नाही. आणि या सगळ्याचाच निर्माता कोण आहे?
काही लागणार नाही. मोकळ्या अंतकरणानं खरं सांगा, उग डॉक्टरना असा हात लावलं की 5,000 काढून घ्यायला म्हणजे मुखेड सारख्या खेड्यातले बारक्या बारक्या, आता इथले मोठे काय माहित नाही, उगा असं आलं की 10-5 हजाराची टक्कर. मला सांगा, एक टक्कर आला नाही म्हणायचं नाही, तेवढेच पैसे देवाला द्यायचे सप्त्याला. खरंच आपली ऐपत नाही कधी असेल. विचार करा ना, विचार करा ना, खरंच ऐपत नाही का? 5 रुपये ऐपत नसेल तर. पण आपली बुद्धी एवढी किराबस, कुठेही किती खर्च करेल, पण चांगल्या ठिकाणी खर्चायचं म्हणलं की काटा येते अंगाला. उत्सव करा. इतर धर्मात बघा काय चाललंय, आपण काय करतो. इथं विचार करू नका, इथं विचार कर. दास विचार आहे, याला वाढवा, याला वाढवा, कोण्या रीतीनं वाढवा. आमची काही मदत लागली तरी आम्ही डोक्यानं राबायला तयार. पण हे दैवत आपल्या जिल्ह्यात नाही, हे दैवत आपल्या जिल्ह्यात नाही. सहकार्य सगळ्याच घ्या. हे देव एकाच जातीचा नाही, हे बी डोक्यातून काढून टाकून द्या. हे दैवत एकट्याच नाही आपलं. ज्या ज्या काळात ज्या ज्या लोकांना अडचणी पडल्या, त्या त्या काळात त्या त्या लोकांच्या अडचणी सारण्याचं काम या माझ्या प्रभूने केलेलं आहे. आपण ज्यावेळेस विराट प्रभू विश्वकर्माचे प्रगट दिन साजरा करतो, त्याचं कारण काय? पृथ्वीराजासाठी राजमहाल, पृथ्वीराजाच्या प्रजेच्या रक्षणासाठी राजमहाल निर्माण करण्यासाठी पृथ्वीराजाने विश्वकर्माची आराधना केली. ते काही पांचाळ होते पृथ्वीराज? नाही, पण त्यांच्यासाठी आले. अजून सांगतो, पांडव पांचाळ होते नव्हते. भगवान कृष्ण परमात्म्याने आराधना केली. इंद्रप्रस्थ निर्माण करण्यासाठी पांडवासाठी आले. म्हणून कोणीही सेवा करावी, तर कोणी दान करावं, कोणी धर्म करावं, इथलं वैभव वाढवावं, एवढं मोठं दैवत जगात नाही दुसरं. आणि अशा दैवताचं प्रागट्य होऊन आज 3 वर्ष बाहेर. त्या निमित्तानं असलेला हा सत्संग सोहळा थोडी मरगळ टाकून द्या. कामाचा हात खाय म्हणून बोलालो बरं का, नाही मला लई तोंडापुढं बोलायचं. मी का प्रकल्पनानं बोलालो की मरगळ टाकून द्या. डोक्यातलं फूल बाजूला काढून टाकून द्या. इथं 1-1 रुपया लावत चला. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये यश, श्री, औदार्य विराट प्रभू विश्वकर्माजी दिल्याशिवाय राहणार नाही. आरोग्य 18 बार वनस्पतीची निर्मिती कोण केलं? त्या वनस्पतीचा प्रभाव काय? जगाला सुखी करण्यासाठी. आणि या जगाला सुखी करण्यासाठी एवढ्या वनौषधी निर्माण करणारा प्रभू आहे माझा. ते तुमच्या जीवनात रोग येऊ देईल, बिमारी येणार नाही, दुःख येणार नाही. 3 ताप सांगितले शास्त्रामध्ये, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक. आणि ह्या 3ही तापाचा परिणाम तुमच्या जीवावर जीवनात येणार नाही प्रभूची कृपा झाल्याच्या नंतर. आणि त्याच्यासाठी थोडं डोक्यातलं फूल, थोडी मानसिकता स्वच्छ. कोण काय करायला बघू नका.
कोण काय करायला बघू नका, मी हमेशा सांगतो, मी एका गोष्टी धडा घेतो. एकदा मला भोकरला जायचं कार्यक्रमाला, मी गाडीमध्ये होतो, कारमध्ये, तिच्या सीटवर ड्रायव्हर बसलो आणि समोर एक ट्रक चाललाय, त्याच्यावर लिहिलं होतं पाठीमागं 13 चा आकडा. अंक किती होता? 13. आणि त्याच्या पुढे काय लिहिलं होतं? तू देख. कळाले? 13 दुनिया का मत देख यार, 13 अगर तो दुनिया का देखेगा ना तेरी जिंदगी बर्बाद हो जाएगी. हे दुनिया कशी आहे तिकडे बघू नका, आपलं आपलं बघा. तोरा मन दर्पण कहलाए, 13 तू देख, 13 तू देख. भले बुरे अपने कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. म्हणून आपल्यात आपण बघा, दुनिया किती वाईट आहे हे बघण्यापेक्षा आपण किती स्वच्छ एवढं बघायचं. लोक सांगायची गरज नाही, लोकांनी बोलायची गरज नाही, लोक म्हणायची गरज नाही. आणि एवढं कळलं की परमार्थ झाला. मी काय म्हणतो, हो कुठेही जाण्यात काही मजा नाही. आम्ही फिरायला ना, हे दुनिया फिरतोय ना आपण, काही गरज नाही. मला काय म्हणायचं, देवाला आपण आवडावं की आपल्याला देव आवडावा? चला, आपण देवाच्या ध्यानात राहावं की देव आपल्या ध्यानात राहावं? आपल्या ध्यानात देव असो की नसो, पण देवाच्या ध्यानात आपण राहावं. मला काय म्हणायचंय, पंतप्रधान नरेंद्र मोदीला दुनिया ओळखली, आपण नरेंद्र मोदीला ओळखावं की नरेंद्र मोदी आपली ओळख ठेवावं? मला असं म्हणायचं. उदाहरण सांगतो, तद्वत देव आपली आठवण ठेवावं. आपण देवाच्या घराला जायची गरज? आतापर्यंत कधी संत साधू महात्मे देवाच्या घराला गेलेच नाही, देवच त्यांच्या घराला आला. सावताजीच्या घरी देव आले, मळ्यात. एवढंच नाही, नरहरी सोनारा घडू फुंफू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे उडी, नामयाची जनी सळवेची शेनी, धर्मागरी पाणी वाहे झाडी. तपासून घ्या, देवाच्या घराला जायची गरज नाही, देव आपल्या घराला आला पाहिजे. देव सोडून वैभव मंदिर आपले, प्रभू सोडून वैभव मंदिर आपले, सोडून द्वारापुरी, देवजनीच्या घरी दळितसे, देवजनीच्या घरी. तपासून घ्या, देवाच्या घराला जायची गरज नाही, देव आपल्या घराला आला पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागते? पिकावं लागते, पिकावं लागते. पोपट पिकलेल्या आंब्याकडे येतो का आंब्याला आमंत्रण देते, मी पिकला येऊन खाऊन जा म्हणून. आंबा पिकला की पोपटाला आमंत्रण द्यायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक येते. तसं आपण पिकलं की भगवान आपला आपण येतो. इथे कुठं जायची गरज? एकाही संतान देवाला बोलण्यासाठी गेले नाही, पण देव त्याच्या घराला आले. काय पिकले ना, आतून पिकले, परिपूर्ण तिला पावले, अंतरंगवरती पवित्र झाली की देव त्याच्या घराला येते. तू का म्हणे, देह बरीला विठ्ठले, पण आधी काम क्रोध केले घर रिते, काम क्रोधाधिक षडविकारा
विकाराला शरीरातून हृदयातून बाहेर काढल्यावर देवाला जागा होते. ज्या जागी देवाला राहायचंय त्या जागी आपण कचरा भरल्या. साठवणीचे रुंदले जागे काय काय भरून ठेवलं, नको त्या गोष्टी भरल्या. आपल्याला घरामध्ये नको त्या गोष्टी भरून ठेवायची लई आदत. टेंटचा एक पाईप जर मोडला तरी त्याला वेल्डिंग करून जोडून अजून वापरायचं. भंगारला देव वाटणार हे काय साठवणीचे रुंदले जागे. कपाटामध्ये साड्या लुगडे धोतर कणायले तरी फाटून गेलेलं सुद्धा एखाद्या भिकाऱ्याला देव वाटणार. म्हातारी म्हणते अरे गोदर शिवलं तर चांगलं होते, लई गरम राहते. हे आपल्या जीवनाची करतार्थ म्हणजे कहाणी आहे आणि याच्यात मजा नाही. पाणी उपसित जा परिवर्तन होत जात. लई याच्यावर बोलणार नाही आणि थोडं कोणाला अवघड वाटलं तरी माफ करा. मी तुमचा बोललो, मी तुमचा म्हणून बोललो. अवघड वाटलं तर माफ करा, पण ही मरगळ टाकून द्या. एवढा भव्य मंडप आणि कथेच्या नंतर सुनार आवड. फुकट सेवा करणारे लोक आहेत. किती कीर्तन करावं लागतात, किती भजन लागतात, फुकट. 7 सप्ते एका टाइमला उभा करायची तयारी आहे. तेवढे कीर्तनकार, तेवढे भजने सगळे फुकट. बरं झालं म्हणतात तुम्ही. जिथं पडाले तिथं फुकट, जिथं कमी पडालं जिथं कमी तिथं आम्ही. भाऊजी राग आला तर तिथूनच पाणी येऊ द्या सरळ माझ्याकडे. काय पाहिजे मागा. आम्ही एवढे भिकारी आपण भीक मागता अजून तुमच्याकडे. तुम्ही एवढं मोठं काम हातात घेतलं. आज 3 वर्ष झालं तुमचे 10 लाख रुपये. आमदार साहेबांनी बोलले ना, त्याचा साक्षीदार मी आहो. त्याच्या पंक्तीला बसून जेवलो पहिली वेळेस रायमोलकर साहेब. करा देव तुमचं कल्याण करील, काहीच कमी पडणार नाही. पिढ्यान पिढ्या तुमचं नाव यादीला राहून जाईल देवाच्या डायरीमध्ये. कोणाच्या? मी सरपंचाच्या ग्रामसेवकच्या म्हणा नाही, कोणा सोयऱ्याच्या म्हणा नाही, देवाच्या डायरीत नाव राहून जाईल. होय गोदमगावकर दादा, कोणाच्या डायरीत नाव राहावं? मेवण्याच्या. हे सगळे लोक लुटार होय. कोणी आपलं नाही, कोणी आपलं नाही. ज्या दिवशी आपल्याला भूक लागेल ना त्या दिवशी त्यानंच पुरता करतो. लय चमत्कार पाहिले माणसाची नाही देवाची. आमच्यावर संकट यावं कोणीतरी उभं टाकते. कुठून येते काय ओळख नाही, पाळत नाही. आम्हाला भूक लागा कोणीतरी खाऊ घालते. विश्वास ठेवा. खूप मोठे लोक आहोत. देवाने तुम्हाला ऐश्वर्य दिले, देवाने तुम्हाला संपन्नता दिली, सधनता दिली. तुमचं ऐश्वर्य असंच वाढो. वारंवार त्याच्यामध्ये तुमच्यात भर पडो. भगवान तुमचं कल्याण करो. भगवान तुम्हाला सद्बुद्धी देवो. मी काय म्हणतो सद्बुद्धी? सद्बुद्धीनं चांगले कामं होतात, दुर्बुद्धीनं वाईट कामं होतात.
दुर्बुद्धीनं वाईट कामं झाल्यावर माणूस अधोगतीला जातो आणि सद्बुद्धीनं चांगली कामं जीवनात घडतात आणि त्याचा परिणाम सद्गती. आज पहिला दिवस आहे, बोलावं लागते म्हणून बोलायला. आता पुन्हा काय बोलायची वेळ आहे. हे सगळं उभारले नाही एवढं भव्य दिव्य मंडळ, कुठे नाही एवढं वैभव. आपलं वैभव आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी स्थळ आहे, जिल्ह्यातून मदत होणार आहे. आता एक बातमी ऐकलो, अजून आमच्या भाऊजींनी सांगितले अजून 11 लाख येऊ लागले, दुसरी 15. आता किती भाग्याचा झाला आमचा देव. 15 25 कुठे ठेवणार, पूर्ण लय लागणार आहे. आमच्या संकल्पना मोठ्या ठेवा, स्वप्न मोठे बघा. बारकी लय माणसाला बारके स्वप्न बघायची सवय, लय माणसाला बारके बारके स्वप्न, मोठे स्वप्न बघा. पंतप्रधान व्हायचे स्वप्न बघा, कमीत कमी आमदार तर व्हाल, खासदार तर व्हाल. आणि स्वप्न बघले ना ग्रामपंचायतचा सदस्य व्हावं म्हणून गल्लीत नाही घरातलाही सदस्य ठेवणार, घरचे हाकलून लावतात बाहेर. कळालं? विनोदाचा भाग. स्वप्न मोठे दिले आम्ही, स्वप्न मोठे बघायला या प्रतिष्ठानचे. त्याचा हा परिणाम आहे. प्रभूच्या कृपेने संकल्पना सिद्धीला जाऊ. विराट प्रभू ईश्वर समाजना बार बार वंदन करून मागणी मागतो की दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजणार आहे. आणि हे काम भव्य दिव्य व्हावं. विश्वकर्मा प्रतिष्ठान कामठा नांदेड जिल्ह्यात गाजावं, प्रतिष्ठानचं वैभव वाढावं, प्रतिष्ठानला अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावं. समाज उन्नतीचं काम इथून चालू व्हावं, समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम इथून चालू व्हावं. आर्थिक उन्नती असेल, आध्यात्मिक उन्नती असेल, शैक्षणिक उन्नती असेल, राजकीय उन्नती असेल, अनेक प्रकारच्या उन्नतीचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावं असे मोठे स्वप्न आहेत. लई लोक तुमच्याकडे आशेनं बघतात, फार लोक तुमच्याकडे आशेनं बघतात की खरंच समाजाचं कार्य इथून पाहायला पाहिजे. प्रभूच्या कृपेनं होऊन जाईल सगळं. मनात इच्छा प्रबळ ठेवा, मनाचा दृष्टिकोन निर्मळ ठेवा, काही कमी पडणार नाही. तो जगाचा मायबाप आहे, तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळं सांभाळणारा तोच आहे. तो काही कमी पडणार नाही, पडू देणार नाही. फक्त त्याच्या वाटेवर तुम्ही चलून तर बघा, कमी पडणार नाही. त्या निमित्तानं चालू असेल हा सत्संग सोहळा. आणि या सत्संगाचा आजचा पहिला दिवस आणि ते आयोजन आहे श्रीमद भागवत कथा ज्ञानी. आणि त्यातला हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये थोडंसं परिहार द्यावा लागतो. तो परिहार